स्वादगृह रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आता उन्हाळ्याची सुरुवात झाली की बायकांची वाळवणाची पण सुरुवात होते, जसं की वड्या, चिप्स, पापड, कुरड्या। तर आज मी तुमच्यासाठी अशीच एक रेसिपी घेऊन आलेली आहे। आज आपण बघणार आहोत मसाला खिचिया पापड कसे बनवायचे ते। चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला। पहिले मी इथं तांदूळ घेतलेले आहेत, हे राशनचे तांदूळ आहेत, तुम्ही तुमच्याकडे जे आहे ते घेऊ शकता। आता चला बघूया याच्यासाठी काय करायचं ते। गॅस ऑन करून मी कुकर ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आता आपण एका मापाने पाणी टाकून घेऊया। ज्या मापाने आपण तांदूळ घेतले त्याच मापाने आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। तर मी या गिलासाने घेतलेले आहे, 3 गिलास तांदूळ घेतले तर 6 गिलास मी याच्यामध्ये पाणी घालून घेते। बघा 6 गिलास झालेले आहेत पाणी। मी मोठ्या चमचनं 1 चमच जिरं घेतलेलं आहे, घालून घेऊया आपण याच्यामध्ये। आता छोट्या चमचनं ओवा घेतलेला आहे, हे पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। ओव्यानं आपल्या पापडाला छान अशी चव येते। छोटा चम्मच मी इथं बेकिंग सोडा वापरलेला आहे, जे आपण याला खाण्याचा सोडा म्हणतो, ते पण मी छोटा चमच घातलेला आहे याच्यामध्ये। त्यामध्ये आपण हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे पापड खार घेतलेला आहे मी, हे तुम्हाला किराणा दुकानामध्ये मिळून जाईल। 1 चमच टाकलेला आहे मोठ्या चमचनं। आपण याच्यात पापड खार जे घातलेलं आहे त्याच्या पापड खारामुळे पापड असे भरपूर प्रमाणामध्ये फुलतात, म्हणून आपण याच्यामध्ये पापड खार वापरणार आहोत। आता इथं मी लाल मिरची घेतलेली आहे, त्याची थोडी भरड करून घेतलेली आहे मी जाडसर। आता आपण हे टाकून घेऊया याच्यामध्ये। तुम्ही लाल मिरचीऐवजी हिरवी मिरची पण याच्यामध्ये टाकू शकता बारीक करून। आता घालून घेऊया। आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं असं मीठ घालून घेऊया। आपल्याला मीठ इथं थोडं कमी घालायचं आहे, कारण आपण याच्यामध्ये बेकिंग सोडा वापरलेला आहे। आपल्याला मस्त असे 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे। धुवून घेतलं की याच्यातलं जे गढूळ पाणी आहे ते निघून जाईल। याच्यामध्ये हे तांदूळ टाकून घेऊया। तांदळानुसार पाणी थोडं कमी जास्त तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता, कारण आपल्याला हे छान असं मऊसूत शिजवून घ्यायचं आहे। कुकरला मी झाकण लावून घेतलं। आता आपण याच्या शिट्या काढून घेणार आहोत। आपल्याला इथं 7 ते 8 शिटी काढून घ्यायची आहे। मी आता कुकरमधून गंजामध्ये टाकून घेतलेलं आहे। पुन्हा याच्यामध्ये मी 3 तांबे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि याला असं मस्त फेटून घेतलेलं आहे। बघा मोठा गंज घेतल्यामुळे मला हे छान असं फेटता आलं। जुना तांदूळ असल्यामुळे हे भरपूर प्रमाणामध्ये फुलला। कुकरऐवजी असं गंजामध्ये पण शिजवून घेऊ शकता याच पद्धतीने। आता आपण याच्यामध्ये छोटा चम्मच तीळ टाकून घेणार आहोत काळे। बघा हे ऑप्शनल आहे, मला आवडतात म्हणून मी याच्यामध्ये घालून घेते। आणि आता याच्यामध्ये आपण हे कोथिंबीर पण घालून घेऊया। आता हे मिक्स करून घेऊया पूर्ण। मोठं प्लास्टिक एक टाकून घेतलेलं आहे आणि इथं 2 असे छोटे प्लास्टिक घेतलेले आहे। आता आपण याला थोडं तेल लावून घेऊया। आता आपण याच्यामध्ये हे टाकून घेऊया। थंड झालेलं आहे मस्त। त्याच्यावर पुन्हा आपल्याला एक प्लास्टिक असं टाकून घ्यायचं आहे, याला पण मी थोडं तेल लावून घेतलेलं आहे आणि एका प्लेटच्या साहाय्याने आपण याला असा आकार देऊन घ्यायचा आहे। तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही देऊ शकता। पुन्हा याला थोडं हातानं असं पसरून घ्यायचं आहे। बघा किती मस्त असे दिसत आहेत। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा। आता आपण हे ज्या पन्नीवर आपल्याला हे सुकून घ्यायचे आहेत त्याच पन्नीवर असे हे टाकून घेऊया आणि आपल्याला हे सावलीमध्येच बसून करून घ्यायचे आहेत। आता हे अशा पद्धतीने सर्व पापड करून घेतलेले आहेत आणि याला फॅनखालीच टाकलेलं आहे। आता मी याला दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये वाळवून घेणार आहे। आपले मसाला खिचिया पापड तयार आहेत। बघा आज याला मी उन्हामध्ये ठेवून घेतलं होतं आणि याला असं ऊन देऊन घेतलेलं आहे। मस्त असे कडक झालेले आहेत, बघू शकता तुम्ही। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद। पहिले तुम्हाला मी हे आपले मसाला खिचिया पापड तळून दाखवते। बघा मस्त असे फुलतात आणि अगदी योग्य प्रमाण घेऊन मी इथं हे तयार केलेले आहेत। बघू शकता तुम्ही किती फुलले ते, मस्त असे झालेले आहेत। तळून आपले झालेले आहेत। आता तुम्हाला मी हे दाखवते। बघा किती ठिसूळ झालेले आहेत पापड ते।